नमस्कार म्हणताय. तर आपला आजचा जो विषय आहे तो असा आहे की तुम्ही अ, करता काय माहितीये का, पत्रिका समोर आल्यावर हे सगळेजण करतात. म्हणजे 40 वर्षे ज्योतिष करतोय प्रॅक्टिस, तोही हीच गोष्ट करतो. माझं असं म्हणणं की तुम्हाला बरीच माहिती झालेली असल्यामुळे तुम्ही धावत सुटता. हा, तर धावत सुटून काय होतं की तुम्हाला हे कळलंय का की जातकाने समोर बसल्यावर प्रश्न विचारल्याशिवाय पत्रिका पत्रिका म्हणून अनालाइज करायचीच नसते. करायचीच नसते, हा शब्द लक्षात ठेवा. हा, तुम्ही ती अनालाइज केव्हा कराल की तुम्हाला काहीतरी मुद्दा कळलाय पत्रिकेतला, तो माणूस नाही बसलेला, तर तुम्ही स्वतः विचार करताय की हे त्याच्या आयुष्यात घडलं, तर इट इज ॲज गुड ॲज त्या जातकाने तुम्हाला तो प्रश्न विचारलाय हे मी समजू शकतो. पण जातकाने प्रश्न न विचारता हा ग्रहयोग चंद्र शनी युती या माणसाच्या दशमात आहे, ती काय करेल असला विचार ज्योतिषात कधीही करू नका. कारण तो जातक काय करू इच्छितो त्या कर्मावर ठरेल किंवा त्या घटनेवर ठरेल. चतुर्थात आहे. गुरु शनी युती चतुर्थात आहे, त्याचे रिझल्ट नाही आहेत. तो प्रश्न विचारल्यावर कर्माशी ते बांधून घ्यायची गरज किती आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा, ज्यांना चांगलं ज्योतिष शिकायचं आहे, तुम्ही कितीही ज्ञानी असा, कितीही पुस्तकं वाचलेले असा, असं धावत नका सुटू. तर मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, साधातल्या साधा. तर त्याचं तुमची तुमची मेथड सांगा, म्हणजे मला काय कराल तुम्ही. हा, आणि एकच वाक्य सांगा, असं नका सांगू हे करेन ते करेन, हे करेन ते करेन असं तुम्ही सांगता, याचा अर्थच असा होतो की तुम्ही धावत सुटलेले आहात. मला असं सांगा की एक माणूस तुम्हाला असा प्रश्न विचारतोय की मला नोकरी केव्हा लागेल. सोपा प्रश्न. आता तो घरी बसलाय, तो म्हणतोय मला नोकरी केव्हा लागेल. पत्रिकेत पहिलं लक्ष त्यांनी समोर बसलाय, तुमच्या प्रश्न विचारलाय, काय सुरुवात कुठे करा आणि फक्त सुरुवात सांगा. मग त्याचे जर कंगोरे तुम्हाला सांगता आले की मी नंतर हे बघत चालेल, पहिलं सांगा की कुठे लक्ष गेलं पाहिजे तुमचं. नोकरी मला केव्हा मिळेल, काय कराल तुम्ही. नाही, मी बर त्यांनी सांगितलं की 10व्या स्थानाकडे मी भूषण पाटील म्हणतात की मी 10व्या स्थानाकडे बघेन. हा, कोणी हँड रेज केला तर मी त्याला परवानगी देतो लगेच, तो काय मोठा इश्यू नाही माझ्यासाठी. हा, तर हा, तर तुम्हाला तुम्हाला अनम्यूट करून देऊ मी. शंभू, तुम्हाला मी अनम्यूट करून देतो, म्हणजे तुम्हाला काय विचारायचं सोपं जातं म्हणून. हा, अनिरुद्ध तातेकर मी तुम्हाला अनम्यूट करून दिलाय. आणि आणखीन कोणाला हवाय, शंभूच त्यांना. हा, तुम्हाला काही सांगायचं आहे त्याच्यावर. नाही नाही, असं आता मी त्यांना अनम्यूट केलंय, त्यांना बोलू द्या आधी. मग तुमचे मेसेज सगळं तुम्ही हँड रेज करा, बोला तातेकर, तुम्ही बोला. सर दशावस्थानाकडे लक्ष द्यायचं. एक, हा, ते जायलाच पाहिजे. आता पुढचा प्रश्न विचारतो. हा, दशमात ग्रह नाहीये. हा, बघा काय प्रश्न विचारतोय. तुम्ही तिथून तुमचं लक्ष फाकू नाही द्यायचं आहे. तर दशमात ग्रह नाहीये, तर तुम्ही काय कराल. दशमात सर ग्रह नाहीये. द्वितीय स्थानाकडे पाहू सर. बरोबर आहे, द्वितीय स्थानाकडे बघाल. तर याचं लॉजिक असं आहे याच्या मागे की मला लवकरात लवकर आपलं काम करणारा जो ग्रह आहे प्रत्यक्ष, कारण ग्रहाशिवाय कोणी ऍक्टिव्ह पार्ट प्ले करत नाही. तर तुम्हाला ज्योतिष शिकता म्हणजे काय शिकता माहितीये का, की ऍक्टिव्ह गोष्टी फक्त ग्रहच करतात. हा, ज्योतिषात तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिका. एक गोष्ट, ऍक्टिव्ह बिंदू असतात पत्रिकेत, ते कुठले असतात माहितीये का तुम्हाला कोणाला. म्हणजे तुम्ही मला जसं की द्वितीय स्थान, ते काय बघायचं माहितीये का, की द्वितीय काय बघाल तुम्ही, द्वितीयामध्ये काय बघायचं आहे. दशमात तुम्हाला काय सापडलं नाही, आता काय झालं की दशमात काय नव्हतं म्हणून तुम्ही द्वितीय बघितलं. काय काय झालं तुम्हाला द्वितीयाकडे जावं असं काय वाटलं, म्हणजे द्वितीयात काय बघाल तुम्ही. अजूनही ट्रॅक कोणी तातेघर तुम्ही कोणी सांगा की ते म्हणाले की दशमात जर ग्रह नसतील तर मी द्वितीय स्थानाकडे नजर जाईल माझी. बरोबर आहे अगदी उत्तर. द्वितीयात काय बघाल. नाही नाही, असं तुम्ही याच्यात तुम्हाला मी देतो अनम्यूट करून. हा,
तुम्हाला श्रद्धा नाही, तुमचा हँड रेज केलाय, मी तुम्हाला म्यूट करून देतोय, तुम्ही मला सांगायचं आहे, शांतपणे सांगायचं, अगदी विचारा. ते म्हणाले मी द्वितीयाकडे जाईन. केलाय तो, बोला. तर काय कराल तर तुम्ही? द्वितीयेपासून धनार्जन सुरू होतं ना, म्हणून. तसं नाही. आता ते दशमात ग्रह नव्हते म्हणून द्वितीयाकडे आले का नाही? हो. ते धनार्जन सुरू होतात, जनरल नॉलेज झालं, सगळ्यांना आहे ना ते नॉलेज, सगळ्यांना आहे ना. तुम्ही द्वितीयात काय बघणार आहात म्हणून तिकडे सरकलायत. काय बघणार आहात द्वितीयात? द्वितीयामध्ये ग्रह असेल तर म्हणजे तो हे करेल ना. म्हणजे द्वितीयात ग्रह आहे का हे तपासणार आहात ना तुम्ही. हो हो. हा जो दुसरा टप्पा आहे ना, तो अपरिहार्य आहे असं लक्षात ठेवा. कारण पहिल्यांदा तुम्हाला मी असा प्रश्न येईल की दशमात ग्रह नाहीये असं मी हा. तुम्हाला ऍझम्पशन आहे. हा, तर तुम्ही द्वितीयात ग्रह असेल तर मला काय करायचं आहे की मग दशम स्थानाचं महत्व कमी असं झालं की दशमेश मी बघेन नंतर हो. बघेन. पण समजा त्याच्या उलट आपण प्रश्न घेतला की दशमात 2, 3 किंवा असे जास्त ग्रह आहेत तर काय कराल सांगा. ते घर तुम्ही सांगा पाहिजे तर काय कराल तुम्ही. दशमात जास्त ग्रह आहे तर व्हॉट इज द नियम. आपण नियमाने शिकू. ज्योतिष म्हणजे नियम शिकणे, ज्योतिष म्हणजे कारकत्व शिकणे, हे डोक्यातनं कायमचं काढून टाका. भावेशत्व शिकणे हे डोक्यातनं कायमचं काढून टाका. सांगा काय कराल. जास्त ग्रह आहेत दशमात, काय कराल त्यातला, काय कराल त्यात जास्त ग्रहांचं काय कराल. कोणी सांगेल मला? सर्वात जास्त अंशावर असलेला ग्रह बघणार. बरोबर. म्हणजे तो का, म्हणजे इतर ग्रहांकडे दुर्लक्ष करणार का? पण मग काय करणार तुम्ही. दशमातल्या तुम्ही बरोबर सांगितलं की सर्वोच्च अंशावरच्या ग्रहाकडे मी लक्ष देईल. तो कॅप्टन झाला ना त्यांचा. हो. मग बाकीच्या ग्रहांना काय दुर्लक्ष करणार नाही, नाही. त्यांची सोबत घेईल. बरोबर आहे. म्हणजे हे आता तुमची स्ट्रॅटेजी ठरली. आता ही स्ट्रॅटेजी दशमाची ग्रह नव्हते पण सेकंड हाऊसमध्ये होते, त्या स्ट्रॅटेजी सेमच राहिली ना आपली. बरोबर ना. स्ट्रॅटेजी तर बदलून नाही चालणार. ही स्ट्रॅटेजी न बदलणं म्हणजे ज्योतिष शिकणं. येतं का तुमच्या लक्षात की ही स्ट्रॅटेजी तुम्ही बदलता तेव्हा तुम्ही किती विद्वान आहात तुम्हाला पराशर पद्धतीने मी करतो. अरे बाबा तुला माहितीच नाही काय करायचंय पत्रिकेत समोर आल्यावर. पहिला मुद्दाच माहित नाही, तू कशाला धावतो 10 ठिकाणी. दुसऱ्या, आता तिसरी गोष्ट एक मला अशी सांगा, या व्यतिरिक्त इथे ग्रह असतात. आता धन त्रिकोण असं ज्याला म्हणतो, धन त्रिकोण तो 2, कुठला 6, कुठला 10. आहे? 2, 6, 10. बरोबर आहे. मग आता 6व्या स्थानाचा आत्ता इथे रोल आहे का नाहीये याचं उत्तर द्या मला. 6व्या स्थानाचा रोल आत्ता ह्या प्रश्नामध्ये आहे का नाहीये. नोकरीमध्ये सातत्यासाठी 6वं स्थान. पण मग आता त्याचा प्रश्न काय आहे मला सांगा. काय प्रश्न नोकरी विचारला? कधी लागेल. हा, मग त्याचा सातत्याचा आत्ता संबंध आहे का? नाहीये नाही. ना. हा, मग हे तुम्हाला डोकं लढवायला लागतं की आता मला 6व्या स्थानाकडे ढुंकून सुद्धा पाहायचं नाहीये. पण तुम्हाला शिकवलं चुकीचं जातं की षष्ठावरनं नोकरी पाहावी. नोकरी नाही पाहावी, सातत्य पाहावं. ते नोकरीच असतं म्हणून सातत्याचं एलिमेंट असेल तेव्हा मी ते षष्ठ स्थान बघेन. डिफाईन झालं, धन त्रिकोण डिफाईन झाला तर पुढचा मुद्दा की एखाद्या ग्रहाचं बळ आहे. हा, ते मगाचा एक मुद्दा तुम्हाला विचारायचा राहून गेला की ग्रह जसे ऍक्टिव्ह बिंदू आहेत तसं थोडस भूमिका, तुम्ही भाव सांगितले 10, 2, 6. 6व्यावर मी फुली मारली, 10 आणि 2. बरोबर आहे. ग्रहांच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर असं काय आहे की जे ऍक्टिव्ह आहे किंवा ऍक्टिव्ह असल्यासारखं 50% ऍक्टिव्ह आहे. काय आहे पृथ्वीवर असं काय? नक्षत्र. नाही, नक्षत्र टोटली इनॅक्टिव्ह आहेत. कारण ती स्थिर तारे आहेत ना ते. बघा, तुम्ही दशमात स्थान बघता का नाही. मग ह्याच्यात 2 बिंदू आहेत दशमात. सगळ्या स्थानांमध्ये दशमात कुठले 2 बिंदू आहेत. दशमाचं काय बघता येईल आपल्याला. 2 बिंदू आहेत दशमामध्ये. कुठले? दशम भावाला महत्व दिलं ना तुम्ही. आता पुढचा टप्पा मला सांगा की भावाला नाही, दशम स्थानाला महत्व दिलं त्यात असे काय 2 बिंदू आहेत की ज्याला तुम्ही अधिक महत्व द्यायला पाहिजे. दशमाचं काय बघायचं. 30 अंशाची रास आहे ना. पण तुम्ही दशमाला महत्व दिलं बरोबर आहे.
दशम भावाचा आरंभ नावाचा एक बिंदू आहे का नाही? हो 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 आहे ना? भावारंभ. बरं, दशम भावाचा मध्य नावाचा बिंदू आहे का नाही? हो हो आहे. ते दोन बिंदू ऍक्टिव्ह आहेत. हा आपण आपण एखाद्याला कसं करतो की माहिती सगळी विचारतो, तो माहिती सांगतो, पहिलं काय विचारतो, नाव तर सांग तुझं. हा. बरोबर आहे. आणि मग कार्याचा उद्देश, तो म्हणतो मी तुझ्याकडे वकिली कामासाठी आलो, तू वकील आहेस का हे सांग. तर नाव सांग हा दशम भावारंभ आहे. आणि तू ज्या कारणासाठी मी आलो त्यात तू एक्सपर्ट आहेस का हे सांग हा दशमाचा मध्य आहे. ते आता पुढचा प्रश्न, तुम्ही कुठली पद्धती वापराल, सायन का निरयन? आता आपण म्हणजे का विचारते माहितीये का, याच्यात पण फरक आहे. दशम भावारंभ सायन पद्धतीत जो येईल, हा, तो इथे येणार नाहीये या निरयन पद्धतीत. तर यात काय कराल तुम्ही, म्हणजे तुमची एकदा पद्धत निवडलीच ना की त्यात बदल नका करू. काय निरयन कारण तुम्ही नॉर्मली, आता आपण सगळेजण नॉर्मली निरयन कुंडली बघतो, वापरतो. निरयन कुंडली बघतो. हा. आणि निरयनच बघावी. हा. ते सायंकाळ बघू नये, याच्या टेक्निकॅलिटीज आता नको शिरूया. आता स्ट्रॅटेजी झाली. आता मला सांगा, दशम भावारंभ जर नोकरी लागेल का यासाठी महत्वाचा असेल तर दशम भावारंभ तुम्हाला अंश कला विकला कळतील ना त्याच्या, हो बरोबर ना, चलित कुंडलीच्या चार्ट मध्ये. तो बिंदू म्हणजे तो ग्रह समजा तुम्ही फॉर द टायमिंग, तो कुठे बघाल, कुठल्या कुंडलीत बघाल, तो 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 ग्रह आहे असं समजा तुम्ही. हा. हा आता तो कुठे बघाल, कुठल्या कुंडलीत बघाल, वर्ग बल कुंडलीतली कुठली कुंडली बघाल. मश हा. आता यांनी बरोबर उत्तर दिलंय पराग संभूष यांनी की नवमाश कुंडलीत बघू का. नवमाश का, नवमाश का, नवमाशाचं काय वैशिष्ट्य आहे? नवमाश हे कुंडलीचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे ऍज ए डेफिनेशन नवमाशचं वैशिष्ट्य काय आहे? नवमाश म्हणजे एक तर नक्की की राशीचा 9 भाग पाडतो. हो नाही नाही, स्मॉल पार्ट. मग नॉर्मल स्मॉल पार्ट आहे, तो मग त्याचे 150 भाग करणारी एक कुंडली आहे, ते का नाही पाडायचे? स्मॉल म्हणून नाही. नवमाशात काय बघता तुम्ही, नवमाशी कशासाठी बघितली जाते, कशासाठी बघितली? ज्योतिषात काय सांगितलंय, नवमाश का बघावी? नवमाशामध्ये ग्रहाची ताकद कळते, स्ट्रेंथ. मग तुम्हाला जो बिंदू आहे तो ताकदवान आहे का हे बघायला पाहिजे ना. नुसतं तसं नाही करून चालणार, नुसतं तसं करून नाही चालणार. तो ताकदवान कुठला तरी बिंदू असणारच आहे नवमाशात. मग तो ताकदवान आहे हे कसं ओळखायचं? आता नवमाश तुम्हाला मिळाला अमुक एक राशीचा, तो क्रॉस चेक कसा करणार तुम्ही की तो ताकदवान आहे हे कन्क्लुजन? कशासाठी ताकदवान? पैशासाठी. हे तुम्ही क्रॉस चेक कुठे करणार, काय करणार? नवमाश झालं, नवमाशात कळलं की तूळ नवमाशात तो बिंदू पडतोय, दशम भावाच्या आरंभाचा बिंदू तूळ राशीमध्ये पडतोय नवमाशात. आता काय करायचं त्या तूळ राशीचं? ते कन्फर्म कसं होणार की हे पैसे देते का देत नाही, कसं कन्फर्म होणार? तूळ राशीचा स्वामी. नाही, वर्गोत्तम वगैरे ते ताकदीचाच भाग झाला परत. नाही नाही, राशीचा स्वामी कशाला बघताय? तुम्हाला आता रास मिळाले का नाही, ती हो सेकंडरी मिळाली, म्हणजे ती मूळ रास नाही आहे राशीमधली, हे लक्षात ठेवा. मुळात त्या हो राशीच्या नवमास मध्ये. भावारंभाचा नवमाशातली रास आहे. ती एवढंच सांगते की ह्या राशीचा हा जो बिंदू आरंभी आलाय यांनी ताकद दिली तर नोकरी लागेल. म्हणजे असं नाही की इतर गोष्टी बघायच्यात आपल्याला. हा. मग हे जे नवमाश आलाय, ही रास रास बघूया आता आपण. भावे तो अधिपती बघायचा का नाही ते नंतर ठरवू आपण. अहो, कारण अजून आपण दशमेश पण नाही बघितलेला, तर त्याच्यावर धावून चालणार नाही आपल्याला. धावून ती रास तुम्ही क्रॉस चेक कुठे कराल असं माझं म्हणणं. कुठे कराल क्रॉस चेक? आता समजा नाही, तुम्हाला ते उदाहरण दिलं की ही जी तुळ रास आली आहे ती मूळ कुंडलीत, लग्न कुंडलीत धनस्थानी पडली, तर त्याचा अर्थ काय काढाल तुम्ही? मूळ कुंडलीत बघू आपण. हा. कारण आपण मूळ कुंडलीचं विभाजन केलंय ना, नवमाश केलाय म्हणजे काय केलंय? हो तुमच्या घरातल्या माणसाबद्दलच बोलतोय ना. तर हो घरातल्या कर्त्या पुरुषाला विचारलं पाहिजे की माझा अंदाज आहे की हा
हुशार आहे तर तो करता पुरुष सांगेल खरंच हुशार आहे का नाही, बरोबर ना. सो हो. एव्हरी अनालिसिस सबसिक्वेंट टू बेसिक नेटल चार्ट हॅज टू बी रिफर्ड बॅक टू नेटल चार्ट. हा ज्योतिष शिकण्याचा नियम आहे, ज्योतिषाचा नियम नाहीये, लक्षात ठेवा. आता मला सांगा, तुम्ही कॅरम मध्ये रिबाउंड मारतो का नाही आपण, ध्येय ठरलेलं आहे का नाही आपलं. हा, मग मारताना तो स्ट्रायकर तर दुसऱ्या दिशेला मारतो आपण, पण ध्येय ठरलंय. तसं इथे व्हायला पाहिजे की हा, पण मग आता नोकरी लागेल का हा प्रश्न जरी मी नामांश बघितला ना, पण याला डॉक्टर चांगला मिळेल का, डॉक्टर याची सर्जरी म्हणजे उत्तम मिळेल का, सक्सेसफुल करेल का, तर तोच बिंदू दशम बिंदू का, दशमार्थ काय बघतात डॉक्टर. हो. तर सामान्य ग्रंथांमध्ये हे तुम्हाला माहितीच दिली नाही, बरोबर. तर दशमावर्त डॉक्टर बघतात. मग तो बिंदू आता जो नामांशात बघितला तो कुठल्या कुंडलीत बघाल, कुठल्या कुंडलीत बघाल. वर्गफल कुंडली म्हणतोय मी तुम्हाला. काय कोणी सांगेल मला की तोच बिंदू कुठल्या कुंडलीत बघाल. D39 मध्ये काय, म्हणजे D39 हे मला तसं नाही, म्हणजे त्याचं नाव सांगा किंवा त्याची मेथडॉलॉजी. D39 काय करतं असं सांगावा. एखादी मेसेज टाकला की D39, तर D39 काय करतं ते सांगावा. काय करते म्हणजे का बघायचं, म्हणजे मी डॉक्टर चांगला नाही का हे D39 मध्ये का बघायचं असं सांगावा. श्रद्धा नाही तुम्हाला अनम्यूट करून हा तुमचं झालं. आणखीन कोणाला हँडल केला तो देतो, कारण ते ना D30 मध्ये ते म्हणतात, म्हणजे ते त्रिशांश कुंडलीचं म्हणतात. त्रिशांशावरनं डॉक्टरची गुणवत्ता नाही कळत. आपण थोडं त्याच्या रोगाबद्दल बोलतोय, डॉक्टर बद्दल बोलतोय. दशमांश कोण सांगते, सचिन प्रधान, अगदी बरोबर. द्वादशांश कुंडलीत ती रास कुठे पडली ते बघेन मी. द्वादशांश आणि समजा बघा काय फरक पडला की द्वादशांशात तीच रास, ती म्हणजे कुठली, तूळ. आपण त्याचा अज्युम काय केलाय, नामांश कुठली रास आली, तूळ. द्वादशांशात तीच रास. आता तुम्ही सेकंड हाऊस मगाशी केलं नाही अज्युम, तसं आताही करा. आता त्याचा अर्थ काय करा, सेकंड हाऊस मध्ये मेडिकली काय बघतात हे माहित पाहिजे तुम्हाला. सेकंड हाऊस इज इक्विव्हॅलंट टू मेडिकली, मेडिकल प्रोसेस मध्ये सेकंड हाऊस म्हणजे काय, काय पेशंटची कुंडली आहे, म्हणून सेकंड हाऊस काय, मेडिकली काय दाखवतं, मेडिकली काय प्रक्रिया होते. एक डॉक्टर नावाचा माणूस असतो, तो काय करतो पेशंट बद्दल, पहिला टप्पा आहे डॉक्टरचा, पेशंट बद्दल तो काय करतो. हे फार सोपं आहे, लक्षात ठेवा. फार म्हणजे फार सोपं आहे. नाही, पॅथॉलॉजीकडे तो पाठवेल. हा डायग्नोसिस. सेकंड हाऊसचं लक्षण काय आहे, डायग्नोसिस आहे. मग तो जर तिथे पडला तर तुम्ही म्हणू शकता की आता तुझा हा जो तू काय निवडलाय डॉक्टर आता, तर आता असं आहे की प्रत्येक वेळी तो सेम डॉक्टर निवडतो का, सेम असं होईल का, तो वेगवेगळ्या विकारासाठी वेगवेगळे डॉक्टर सर्जरी करतील, बरोबर. तेव्हा हा प्रश्नकुंडली मांडून दशम भावारंभीचा अंश द्वादशांशात जर सेकंड हाऊस मध्ये आला तर या केसमध्ये हा डॉक्टर तुझा डायग्नोसिस उत्तम करेल आणि सर्जरी सुद्धा त्यावेळी हायली सक्सेसफुल होईल किंवा औषधं चांगली देईल. औषध योजना कुठून बघतात, औषध देतो म्हणजे काय करतो डॉक्टर, कुठलं स्थान, मेडिकेशन असं ज्याला म्हणतो. औषध दिल्याने काय होतं मला सांगा, व्यवहारात काय होतं, औषध दिल्याने काय होतं, व्यवहारात काय होतं. हा, बरोबर. औषध दिल्याने रोगाचा परिहार होतो का नाही, रोगाचा व्यय होतो का नाही, मग रोग म्हणजे षष्ठ का नाही, षष्ठाचा व्यय म्हणजे पंचम का नाही, मग पंचम इज अ मेडिकेशन. हा, मग सर्जरी कुठून बघतात, सर्जरी सोपं आहे खरं. तुम्ही नको नको ते ह्या विषयीचा ग्रंथ 9 ग्रंथ पालथे घातले, 50 क्लास केले, बरोबर आहे, अगदी बरोबर. हा,
तर याचा अर्थच मुळे असा अष्टम स्थान असं त्यांनी लिहिलंय. येत्या लक्षात तुम्हाला आपण पत्रिका कशी फिरवतो ते. तर आता तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला तर्क डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही जे लोक माझ्या आता प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी क्लासला आहेत त्यांना विचार सोडून नाही चालणार. प्रश्न काय आहे तो लक्षात घ्या ना. ते लोक काहीही करतात तो. लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह संबंध काय त्याचा बघतो. या लग्नाला राजयोग कारक ग्रह कोण, काय संबंध त्याचा नोकरी लागण्याशी काहीही संबंध नाही. मग तुम्ही पॅरामीटर गोळा करा की दशम स्थानाकडे लक्ष देईन, तेथे ग्रह नसल्यास मी द्वितीय स्थानाकडे बघेन. यापैकी कोठेही ग्रह असतील तर त्यांचं महत्व खूप जास्त आहे. त्यानंतर मी दशमेश कुठे पडलं आहे त्या दशमेशाचे ज्या ग्रहाला मी महत्व दिले आहे त्याच्याशी काय स्वरूपाचे रिलेशन आहे असं मी गुंफण करत जाईन का नाही. याला ज्योतिष करणं म्हणतात. गुंफण की दशमेश बघितला तर तो आता काय करेल अशी गुंफण. दुसरं, आता दशम भावारंभीचा नवांश अधिपती मी नोकरीबद्दल बघितला, तो मूळ कुंडलीत दशमात लाभस्थानी सेकंड हाऊस मध्ये पडला असल्यामुळे उत्तम आत्ताचा योग त्याचा उत्तम झाला आहे, म्हणजे तो गतिमान झालाय. आता एकदा का तुम्हाला ठरलं की नोकरी देणारे कोण, की पुढचं गणित सोपंच आहे, अगदी सोपं आहे पुढचं गणित. गोचर कोणाची बघायची, सगळ्यांची बघायची नाही, नाही त्याच ग्रहाची बघायची फक्त. तुम्ही म्हणताय की कारगर इथे कंट्रोल बुधाकडे आलाय, मग कशाला बाकीचं बघतो, शनिविनी का बघतो. शनीचा रोलच नाही त्या घटनेमध्ये, ज्याचा रोल नाही ते आधी डिफाईन करून घ्यायचं. मग त्यांचं त्या ग्रहाचं स्ट्रिक्ट म्हणजे तो क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन ते लिहून काढायची आणि ती वापरून त्याला उत्तर द्यायचं की अरे असं असं कालखंड आला की 100% नोकरी लागेल तुला. उपाय तुला सांगता येतात. का सांगतो उपाय, काय सांगायला लागतात. 5 घटक गोळा केले आणि ते सगळे पॉझिटिव्ह असले तर मला काही उपाय सांगायची गरजच नाही. तो डायरेक्ट नोकरी लागणार त्याला. 2 गोष्टी जरी उपाय सांगाल की असं होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की 5 घटक शोधता 2 विरोधात जातात. मग त्याचं काय करायचं, त्याची दखल घ्यायची. मग जिथे कमकुवतपणा आहे त्या राशीला, त्या ग्रहाला उपाय सांगून बलवान करायचं. फक्त राशी बलवान करायची गरज तेव्हा लागते की जेव्हा ती राशी रिकामी आहे. मग त्या राशीच्या अधिपतीला नका बलवान करू, कारण मी घराच्या मालकाला बलवान करून माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. मी टेन्ट आहे, फक्त राशीच्या मालकाला मी करून काय होणार, काही नाही होणार. हे लॉजिक ज्याला कळतं ना त्याला ज्योतिष कळतं असं समजा. तर हे सगळं जे आहे ना बांधून घेण्याचे नियम तुम्हाला माझ्या प्रत्येक क्लासमध्ये शिकवतो मी. म्हणजे कंठशोष करून सांगतो की कुठे धावत सुटला तू, काय षष्ठ काय बघितलं, दशम काय बघितलं, दशमेश बघितला त्यात, अरे बापरे थांब ना जरा बाळा, दशमाचं काय झालंय ते तुला कळलं नाही अजून. बरं, दशमेश बघायचा तो दोन्हीकडे ग्रह नसल्यावर, तर खरं सांगायचं तर दशमेश बघून कमी फायदा होतो. मग आपल्याला स्थान पक्क करायचं आहे. दशमात ग्रह नाही, सेकंड हाऊस मध्ये ग्रह नाही, मग काय बघायचं माहितीये तुम्हाला, धनाचे धन किंवा दशमाचे दशम ते बघावं. तिथे आता असं होईल का हो की दशमात ग्रह नाही, धनस्थानी ग्रह नाही, दशमात सप्तमात ग्रह नाही, तृतीयात ग्रह नाही, असं झालं आहे, त्यालाही पर्याय आहे. पण असंच झालं तर तिथे तो आता गंमत बघा, सप्तमात किंवा तृतीयात जो ग्रह आहे, आता काय सांगितलं, दशमात ग्रह नाही, सेकंड हाऊसला ग्रह नाही, सप्तमात किंवा तृतीयात जो ग्रह आहे का बघायचं, दशमाचे दशम धनाचे धन, बरोबर आहे. कारण ज्योतिषाचा नियमच आहे, भावाच्या पुढचा भाव दशमाचे दशम बघावे असा नियम आहे. पण काय बघायचं लक्षात घ्या, ते दशम आणि धनासारखं फळ नाही देत. त्यापैकी कोणाची महादशा आहे का ते बघायचं. आता त्याला मी महत्व दिलं मगाशी, कसं मी एकाला महत्व दिलं, जास्त अंशावरच्या ग्रहाला महत्व दिलं ना मगाशी, इथे महत्वाचं पॅरामीटर बदलला. बरं, महादशा जर दुर्दैवाने कोणाचीच नसेल तर काय बघायचं माहितीये, हे ग्रह
जे 2-3 ग्रह सापडलेत ते नवमांशात धनस्थानी किंवा दशमात आहे का असं बघायचं. नवमांशात. आता एवढ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कॅप्टन प्लॅनेट 100% सापडतो. मदतनीस ग्रह 100% सापडतात आणि मग तुम्हाला जोडाजोडीचे घटक वापरून योग दृष्टी सगळं बघून आणि मी कुठलाही क्लास काढला पत्रिका सोडविण्याचे नियम नावाचा स्वच्छ आता मी जे बोलतोय ना तुम्हाला ते पत्रिका सोडवण्याचे नियम या स्वरूपाचा माझा क्लास आहे. 15 क्लिप्स आहेत थोड्याने अनेक पत्रिका सोडवून दाखवलेत आणि प्रत्येक वेळी यातला एकही नियम मी बाजूला सारलेला नाहीये. एकही नियम नाही बाजूला सारलेला. बरं तुम्हाला असं वाटेल की त्याला नोकरी लागली मी सांगतो पण माझ्यासाठी जेव्हा ती पत्रिका बघितली तेव्हा ते प्रेडिक्शन होतं. तुमच्यासाठी हा अभ्यास आहे. असं आहे का की मी माहिती आहे म्हणून मी तुम्हाला नाही माझे नियम ज्या अर्थी त्या पत्रिकांना लागू पडतात प्रत्येक वेळी त्या अर्थी नियम तेच खरे आहेत. आता मी ते चिकटवलेत का नाही मी जेव्हा प्रेडिक्शन केलंय ते खरं झालंय. इतका फरक आहे शिकवण्या जमीन आसमानाचा फरक आहे. चिकटवायला काय कोणी काही चिकटवेल. तू तेव्हा सांगितलं होतंस काय त्याला नाही ना. म्हणजे तुला नियम माहित नाही त्या दिसले तेच चिकटवतोय. तो माणूस पत्रिकेत जे दिसलाय ते चिकटवतोय. मग काय तोटा आहे. वाटते तेवढे नियम आहेत ज्योतिषात वाटते तेवढे. म्हणजे हा माणूस फार वेळ आहे असंही सिद्ध करता येतं. याच्या इतका बुद्धिमान कोणी नाही असंही सिद्ध करत. तुम्ही योग वाचून बघा ज्योतिषशास्त्रातले योग वाचून बघा. नाही तुमच्या एकाच पत्रिकेत दोन्ही योग आले तर नाव बदलून देईन. एक योग तुम्हाला बुद्धिमान सांगतो आणि दुसरा योग महामूर्ख समजतो. आपण येतं असं लक्षात ठेवा. आता काय करायचं या योगात. आणि तरी आपल्याला ते पटत असेल तर आपण मूर्ख आहोत असं स्वतः सांगायचं. ज्योतिष वगैरे काही येत नाहीये. आपण आपल्या त्या भ्रमात आहोत की मी 40 वर्ष ज्योतिष केलं म्हणून मला ते येत आहे. नाही तुला काही नाही ज्योतिष येत आहे. कारण तुला कळतच नाही की निसर्ग ऑपरेट कसा होतो. तुला कळतच नाही व्यवहारामध्ये गोष्टी घडतात कशा. कळतच नाहीये तुला. तू काय सांगतोय ज्योतिष येतं. नमज बघावा असं एक सांगितलं एखादी. अरे का बघायचं ते आई मिळी खूप चळी. त्याला ते माहितीच नव्हतं. द्वादशांश सप्तमांश त्रिशांश द्रेष्काण नवमांश चतुर्विशांश चतुर्थांश एवढ्या कुंडल्या तुम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी वापराव्या लागतात. आणि त्याचे नियम पक्के आहेत. आता मगाशी एकाने उत्तर दिलं हे मी त्रिशांशात बघेन. मी एका वाक्यात खोडून काढलं नाही. त्रिशांशावरनं डॉक्टर चांगला मिळेल कळत नाही रोगाचे स्वरूप कळेल. ते सुद्धा ते दशमस्थानाचं बघून नाही करणार. ते नियम वेगळेच आहेत त्याचे नियम. प्रत्येक वर्ग कुंडली कुठल्या नियमाने सुटते हे जो शिकवतो तो तुम्हाला ज्योतिष शिकवतोय. आणि प्रत्येक विषयाचा क्लास तयार आहे. पत्रिका सोडवण्याचे नियम तयार आहे. ज्योतिष तर्क तयार आहे. तर्क चित्र म्हणजे 10 कुंडल्या सोडवलेला एक सेट आहे. त्यात बाजूला सगळं लिहिलंय. ही घटना काय घडली कशी घडली केव्हा घडली सगळं लिहिलंय. तर्कचित्र. त्याच्यानंतर गतजन्म कुंडली. एखादी कुंडली सुटत नाही. एखाद्याने असं का केलं ते कळत नाही. काही फार विचित्र घटना घडतात. मग आपल्याला वाटतं हा काय प्रकार आहे असं कसं घडलं. ओके असं यामुळे घडलं की गतजन्मी अशी काहीतरी भानगड झाली होती. तर याचा अर्थ असा ती आहे. त्याच्यानंतर अर्थचक्र हे तुम्हाला नियम सांगतोय. अर्थचक्र आहे. बरं असं आहे का की नियम सांगितले त्या अर्थचक्रामध्ये किमान 25 पत्रिका सोडवून दाखवलेत तुम्हाला. 25 एकाही ठिकाणी नियम नाही बदललेला. हे वैशिष्ट्य आहे त्याचं. एकाही ठिकाणी. एकाने मला वर्गात तो वर्ग चालू असताना चॅलेंज म्हणून मला एक कुंडली क्लासमध्ये मांडली. तो म्हणाला की हा माणूस श्रीमंत असेल का गरीब असेल म्हणजे नोकरी करत असेल का व्यवसाय करत असं त्यांनी ते विचारलं. क्लासमध्ये लक्षात ठेवा त्यात दशमात ग्रह नाही. धनस्थानी ग्रह नाही. षष्ठात ग्रह नाही. तर काय करत असेल श्रीमंत असेल का काय नाही. तर मग मी मगाशी नियम सांगितला तो वापरला. महादशा होती एका ग्रहाची. तो दशम स्थानात आणि दुसरा एक ग्रह त्यातला याच्यात होता धनस्थानात होता. 2-3 ग्रह सापडतात. त्याला म्हटलं की नोकरी हा कोट्याधीश आहे म्हटलं. तेव्हा काय सांगतायत दशमात ग्रह नाही धनस्थानी ग्रह नाही षष्ठात ग्रह नाही. मग हा म्हटलं हा जो दुसरा नियम आहे ना तो सांगतो की हा कोट्याधीश आहे. त्यांनी स्टार्टअप
सुरू केला होता आणि तो टाटाला विकला आणि एका दणक्यात त्याला कोट्यावधी रुपये मिळाले. असे 10 स्टार्टअप केले नंतर. आता तो माणूस, आता हे ओळखता आलं क्लासमध्ये, ऑन द स्पॉट, स्क्रीनवर पत्रिका घेतल्यावर. याला म्हणायचं नियम. नियमांनी पत्रिका सोडवणे असं त्याला म्हणायचं. आता ती क्लासमध्ये, दुसऱ्या क्लासमध्येही ती पत्रिका मी मांडतो. उदाहरणार्थ एक असा क्लास आहे माझा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी कसं म्हणतो आपण त्याला, की पत्रिका नेमके काय सांगते. आता मी नाव जरा वेगळं सांगत असेल क्लासचं. पत्रिकेत नक्की काय कळतं असा एक क्लास आहे माझा. मगाशी बघा त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्हाला सूत्र रूपात उत्तर काढता येतात का? तर हो, तशी काढता येतात. पत्रिकेत नक्की काय कळतं, ते नक्की आहे ना, ते नक्की घडतं. सूत्र आहे, सरळ 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 सूत्र आहे. बरं, अशी पण एक सूत्रांचा क्लास आहे की ज्यात बुद्ध्यांक, चारित्र्याचा अंक, शिलांक, शिलाचा अंक, ते अंक नाही म्हणणार, शीलबिंदू, चारित्र्य बिंदू, बुद्धीचा अंक, त्याच्यात धनप्राप्तीचा अंक, म्हणजे तो धनसहम नव्हे, धनप्राप्तीचा अंक, असे सुद्धा काढलेलं. बरं, हे सोपं असतं कारण ह्या घरात तो ग्रह आणि तो वजा करा, असे गणित आहेत ना ते. तेव्हा तुमच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट, म्हणजे आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, कोर्ट कचेरी, याचे प्रत्येकाचे क्लासेस आहेत सेपरेट मध्ये, प्रत्येकाचे. गतजन्म कुंडली, परदेश गमन, व्हिसा मिळणे न मिळणे, परदेशात राहील का भारतात परत येईल, सगळ्याची उत्तरं तुम्हाला देता येतात. आणि त्या प्रत्येकाचे नियम बांधलेले आहेत, प्रत्येकाचे. हा, तर तुम्ही म्हणाल की तुम्ही शिकवून सुद्धा मी त्या नियम सोडून धावत सुटलो, तर माझ्याकडे शिकल्यानंतर ज्यांना येत नाही ना ज्योतिष, त्याचा एकच दोष असतो, कितीही वेळा सांगितलं तरी तो धावत सुटण्याचं काही थांबवत नाही. हा, क्वचित एखादं लॉजिक तुमच्या लक्षात नाही येणं मी समजू शकतो एक वेळ, पण तुम्ही लॉजिकला थांबवतच नाही, तुम्ही धावतच सुटता. लॉजिकल जे अटॅचमेंट 1, 2, 3, 4 ती केली पाहिजे, मग तुम्हाला 80% पत्रिका नक्की सुटतात, नक्की. आणि 80% तर मोठ्यातल्या मोठ्या ज्योतिषाला नाही सुटत. तर मी नेहमी सांगतो की माझे जे विद्यार्थी आहेत ना, ते प्रख्यात मधल्या प्रख्यात ज्योतिषाला 10,000 महिलांनी मागे टाकून पुढे गेलेले आहेत, जर त्यांनी माझी मेथड फॉलो केली तर. ते काही नाही, प्रख्यात विख्यात कोण नाही तुमच्या पुढे, जर माझी मेथड फॉलो करणार असाल तर. ते म्हणत सर तुम्ही कुठे प्रख्यात आहात, प्रख्यात झाले काय बुद्धी वाढते काय माणसाची. मी एकाला विचारलं, म्हणलं हा काय प्रकार आहे तुझा, फेमस झाले मी काय होतो, बुद्धी वाढते माणसाची? नाही ना, त्याच्याला वेड्यासारखं नको ते मागे लागतो. चैतालीजी, तुम्हाला मी करून देतो, तुम्ही हँड रेज केलंय तर मला, तुम्हाला मी अनम्यूट करायची परवानगी दिली, विचारा. सॉरी सर, तो चुकून झाला, सॉरी. ओके ओके. तर त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला, आता दुसरं एक असं एक त्याचा नियम लक्षात ठेवा की कुठल्याही विषयाला प्रश्नाकडून सुरुवात करायची. एक, त्या प्रश्नाचा भावविचारातलं स्थान पक्क करायचं. 2, त्या भावविचाराला मदत करणारी स्थान पक्की करायची. 3, म्हणजे समजा तुम्हाला असा प्रश्न आहे की ह्याचं लग्न होईल का होणार नाही, लग्नाला विलंब झालाय, मग तो काय विचारतो, लग्नच होणार नाही असं काही तुम्हाला वाटतं का? काय बघाल पत्रिकेत, काय बघाल, कुठली स्थानं बघाल ते सांगा मला. लग्नच होणार नाही असं कुठली स्थानं सांगतात, कुठलं स्थान सांगाल? कोणी सांगेल मला की लग्नच होणार नाही हे कुठल्या स्थानावरनं ओळखायचं? आता 5 ते 7च नियम आहेत कुठले याचे. नाही, लग्नच होणार नाही असं षष्ठ स्थानावरनं सांगायचं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता की लग्नाला विलंब होईल, लग्नाला ते स्थान अजिबात अनुकूल नाही. अगदी बरोबर आहे, पण ते षष्ठात जो ग्रह पडला एखादा सप्तमेश, तर लग्नात वाईट अनुभव येईल. पत्नी काय होतं माहिती का, ते जोडीदार आहे ना, तो या माणसाचं ज्याचा सप्तमेश षष्ठात आहे, व्यायात आहे ना, तर तो त्याचं कवडीनी कौतुक, काय कौतुक नसतं त्याला जोडीदाराला. पण लग्न होईल का नाही याचं ते उत्तर नव्हे. असं म्हणू शकाल की षष्ठातील ग्रहाची दशा अंतरदशा चालू असल्यामुळे आत्ता लग्न होणार नाही, बरोबर आहे, पण लग्नच होणार नाही हे कसं ओळखायचं? श्रद्धा, तुम्हाला अनम्यूट करून देऊ? श्रद्धा,
हा, श्रद्धा नाईक, तुम्ही बोला. हा, बोला. लग्नस्थानावरून लग्नच होणार नाही हे कन्क्लुजन कुठल्या स्थानावर काढायचं? मला असं वाटतं लग्नस्थानावरून. तनु नाही नाही, तनु तनु त्याचं आरोग्य बिघडेल, व्यक्तिमत्व बिघडेल, तो वाईट वागेल. लग्न का, तनुस्थानाचा काही संबंध नाही लग्नाशी. लग्न म्हणजे विवाह ही घटना होणारच नाही असं कुठलं स्थान, म्हणजे कुठलं स्थान बिघडल्यावर ही घटना घडेल. हा हा, थांबा. अष्टम. हा हा, विचार तुम्हाला मी हा म्यूट कर, आनंदजी तुम्हाला मी हा म्यूट करून दिलाय. विचारा. दुसरं आणि अष्टम. अष्टम नाही, अष्टम नाही. अष्टम हे पतिपद नीचम लिहिलं ना, तो स्थान आहे, लक्षात ठेवा. हा, त्याला लग्न ही दुसरं- त्याची गरज नाहीये. दुसरं दुसरं म्हणणं बरोबर आहे तुमचं. आणखीन एक स्थान आहे. दुसरं काय म्हणताय तुम्ही? दुसरं का बिघडल्याने काय होतं? दुसरं बिघडल्याने ते स्थान नाही, ते तुम्ही अनम्यूट करा ना स्वतः. तुम्हाला परवानगी आहे परत दिलेली का? परत द्यायला लागेल, बघतो मी जरा. तुम्हाला परत द्यायला लागेल का? दुसऱ्याचं कारण सांगा मला, की दुसरं स्थान तुम्ही बरोबर सांगितलंय असं का? आपण वगैरे तर तुम्ही सांगू शकाल कारण? आनंद, मी तुम्हाला अनम्यूट करून देतो परत. सांगा बरं की दुसरं स्थान तुम्ही बरोबर सांगितलं का? असं का वाटतं तुम्हाला? करा ना अनम्यूट स्वतःला. नाही नाही, तुम्ही अनम्यूट न करता बोलताय. कुटुंब वाढ नका म्हणू, कुटुंबाची निर्मिती होऊ देत नाही. परागजीने बरोबर उत्तर दिलंय की द्वितीय स्थान यासाठी महत्वाचे की कुटुंबाला खुंटी तुझं कुटुंब निर्माणच होऊ देणार नाही, म्हणजेच लग्न होऊ देणार नाही. बरोबर आहे, पण आणखीन एक स्थान आहे. नाही, सप्तम स्थानातील बिघडलेले लेकरं ही गोष्ट करत नाहीत. ते लग्न घडवतात आणि त्रास देतात. त्याला लग्न करण्यासाठी ठेवलाय ना सप्तमा, तो त्रास नक्की देईल, पण लग्न न होणे. आता सप्तम स्थानावर लग्न बघतात हे तर नक्की झालं. मग सप्तमाला वाव देणारं स्थान कुठलं? सप्तमाला वाव देणार नवम. बरोबर लिहिलंय त्याने, आनंदजीने बरोबर लिहिलंय नवम. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की तुमच्यापैकी जे माझ्याकडे शिकलेले नाहीत ना, ते कुठलंच उत्तर नाही देऊ शकत आहे. कुठलंच नाही मी म्हणतोय, आणि सगळी उत्तरं माझे स्टुडंटच देत आहेत. तर त्याचा अर्थ नवम स्थान. मग नवमात हर्षल आहे, शनी आहे, राहू आहे. तर आणि कुटुंब स्थान बिघडलंय, नवमेश बिघडलाय. असं झालं तर तुम्ही म्हणू शकता नुसतं 40 वय उजाडलाय असं ह्याचं लग्न होणे नाही, असं उत्तर देता येतं. मग लग्न स्थानाचं का लग्न होईल का नाही त्याला नवमाश कुंडली बघतात. मग आता मागाचा नियम बघा रे, काय सांगतो तुम्हाला. नवम भावाचा आरंभ होणार नाही असं कन्क्लुजन काढताय ना तुम्ही. नवम भावाचा आरंभ ज्या ह्याच्यात पडतो, हा, नवम भावाचा तो तो मूळ कुंडलीत कुठे पडला असं बघायला लागेल का नाही? इंट्रॅक्शन त्याचं बघायला लागेल का नाही? मग तो मूळ कुंडलीत शास्त्रात पडलाय तर तुमचं ओपिनियन कन्फर्म झालं की हो, याचं लग्न होणे नाही. हा, व्यायात सुद्धा कदाचित सेम रिझल्ट येईल, व्यायात सुद्धा. बरोबर. आणखीन आता मी एक काम करतो की मला असं वाटतं की तुम्हाला मी ते समरी करतो नियमांची, की तुमचं चुकतं काय. आणि पुस्तकं सगळं वाचून हे असलं काय ते करू नका. तुम्ही नवमाश वाचून काही तुम्हाला कळत नाही तर पुस्तकात दिलंय नवमाश बघावा. तुला सिनेमा आहे नवमाश बघावा म्हणजे द्वादश बघावा, त्रिशोष बघावा. अरे बघावा काय, बघण्याचे नियम याला ज्योतिष म्हणतात. बघावा. अरे बापरे, एवढं ग्रंथ लिहितो, हे बघावं ते बघावं. बरं नवमाश बघावा, भावारंभीचा नवमाश बघावा. कुठे बघावा? त्याच्या ओरिजिनल पत्रिकेत त्याचा फार पत्ता नाही त्या सांगणाऱ्याला. तर त्यांनी ते कुठे वाचलेलं असतं. त्याला नातं नवमाश माहित असतं, त्याला नेटवर्क चार्ट माहित नसतो, त्याला क्रांती बीजकोणा माहित नसतात, त्याला काहीच माहित नसतं. त्याला तो पाठांतराचा ज्योतिषी आहे. पाठ केलं ते आणि वाचतं यात अंतर पडतं, म्हणून त्याला पाठांतर म्हणायचं. आणखीन कोणाला काही हँड रेज करा तुम्हाला जमत असेल तर. बघा, म्हणजे तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली
तर मी एक काम करू का की मी रेकॉर्डिंग थांबवू आणि मग तुमचे प्रश्न घेऊ का? नाही नाही, तो छापूनच येतो. भावावर चलित कुंडली कॉम्प्युटरवर चलित कुंडली होता. प्रथम भावाचा आरंभ मध्य असं ते छापून येतं. द्वितीय भाव म्हणजे ते अंश कला विकला, ह्या राशीत हे अंश ही कलाही विकला, तर तो ग्रह आहे असं समजा आणि तो नवमाशात द्वादश अंशात असं बघा. तुम्ही जर मूळ पत्रिकेचा रेफरन्स घेतला नाहीत ना, तर सगळे तुमचे सिद्धांत एका क्षणात पाण्यात जातात. सगळे म्हणते मी, जे मी शिकवलेलं नाही, तुम्ही शिकलेले सगळे. कारण मूळ कुंडली हे त्याचं कर्मचक्र आहे. हे जे आहे ना, ते आपली बुद्धिमत्ता, आपलं मॅथमॅटिक्स आहे. हे 9 भाग काढले, 12 भाग काढले, 150 भाग काढले, तुझी बुद्धिमत्ता आहे. त्याचं कर्मचक्र एका ठिकाणी लग्न कुंडली. मग महादशा असतात, त्या कालचक्र असतात, त्याच्यावर रूपांतर करायला लागतं कर्मचक्रात. म्हणजे कसं करायचं? आता ह्या वेळेच्या प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजीला मी क्वांटम फिजिक्सवर बोलणार आहे, AI वर बोलणार आहे, आणि त्याही पेक्षा अद्भुत म्हणजे तुम्ही कोट कल्याण तुमच्यावर घटकच बिंदू याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. पण तुमच्या दैवात असायला लागतं त्या क्लासला येणं. घटकच बिंदू म्हणजे काय सांगू तुम्हाला? जातक तुमच्याकडे आल्यावर जर मी काय सांगते ते थेअरी कळली तुम्हाला, थेअरी सोपी आहे समजायला, वापर कळला त्याचा, ते नियम कळले, तर जातकाला तुम्ही कुठच्या कुठे नेऊन त्याचं कम्प्लीट पोटेन्शियल तुम्ही वापरू शकाल. कम्प्लीट. आणि ज्योतिषात हेच आहे, पोटेन्शियल ऑप्टिमल युटिलाइज करायचं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ पोटेन्शियल इज द टार्गेट ऑफ ऍस्ट्रो अनालिसिस. त्यामुळे तुम्ही सगळेच मेडिकलचा चे क्लासेस माझ्याकडून घ्याल, आरोग्य जातक, डायग्नोसिस, ऍस्ट्रो डायग्नोसिस, हे त्याला तुम्हाला थोडस आपल्या मेडिकल सायन्सचा अटॅचमेंट द्यावी लागते. पण पाहिजे तो विषय. तुम्हाला वाटलं की माझ्याकडे विवाहासाठी लोक जास्त येतात, हरकत नाही. संपूर्ण विवाह योग कुठेतरी काहीतरी खर्च करता ना, मी इथे करा ना. बरं, मी आन्सरेबल आहे तुम्हाला माझा क्लास घेतल्यावर, असं आहे का की तुमचा क्लास आला मी घेतच नाही फोन, असं काय आहे का? नाही ना. तर त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही करू शकता. का आता आपल्याकडे कॉम्पिटिशन इतकी भयानक आहे, काळ इतका भयानक बदलतोय की तुम्हाला ज्योतिष येणं, ज्यांना येत नाही त्यांनी ते शिकायला सुरुवात करणं हे काळाची गरज नाही. यू मस्ट हॅव ऍस्ट्रो बॅकग्राऊंड. मस्त म्हणतो मी तुम्हाला. बरं, जमलं तर करतो, जमलं तर हॉबी करतो. तो काय पोरख्या आहे का? स्टॅम्प कलेक्ट करतोस का तू? हॉबी कसली करतोस? हॉबी करायला बाकीची गोष्टी आहेत तुझ्याकडे. काठ्या बिट्या गोळ्या कर एकाच आकाराच्या. हॉबीच करायचे ना तुला. हॉबी करण्याचा विषय नाही. अत्यंत गंभीर, अत्यंत सायंटिफिक, तर्काची सर्वोच्च भरारी आणि तुमच्या बुद्धीला ऋतंभरा प्रज्ञेमध्ये रूपांतरित करेल. तुमच्या प्रज्ञेला ऋतंभरा प्रज्ञेत रूपांतरित करेल असा हा विषय आहे. त्याचा पोरखेळ नका करू, पोरखेळ नका करू. आणि तुम्हाला त्या लेवलला शिकवायला, सांगायला सगळं मटेरियल रेडी आहे, A to Z. आणि तुम्हाला शिकल्यानंतर अडचणी त्या सोडवायला पण मी तयार आहे. मला आवडतं, तुम्ही शंका जर जेन्युइन विचारली तर मला फार आवडतं न्यूज सोडवायला. तर मला असं वाटतं की तुम्हाला ह्या सगळ्या, आज काही एका लेक्चरमध्ये काय तुम्हाला अख्खं यायचं नाही, पण मी तुम्हाला सांगितलंय की त्याला ना तर्कामध्ये प्रिमाईस म्हणतात. नोकरी मिळेल का या प्रश्नाचा प्रिमाईस दशमस्थानाकडे लक्ष देऊन सुरुवात करायची आणि त्या प्रिमाईसला लॉजिकली जे जोडत जातात, त्या लॉजिकचा अर्थच असा आहे की प्रिमाईस कडून तुम्ही पुढे जे जाता ते जर अटॅचमेंट इम्प्लिकेशन म्हणजे आपोआप स्वयंभूपणाने समोर येत असतील तर त्यात बांधणीला तार्किक बांधणी म्हणतात. When the relation between the premise and the conclusion is that of a implication, the process is supposed to be logical. काय लॉजिक कशाला आहे? प्रिमाइस आणि कन्क्लुजन. नोकरी लागेल हे कन्क्लुजन आहे ना तुमचं,
प्रिमाइज करून कन्क्लुजन कडे जाताना जर ते उमलत गेलं इम्प्लिकेशन, तर तुम्ही लॉजिकली विचार केलात असा त्याचा अर्थ आहे. आंबा पिवळा असला, आपण खाल्लेला असला की तो गोड लागलेला असतो, आपल्याला तर माहित असतं, बरोबर. मग तो डोळे मिटून आंबा खाल्ला, तो गोड लागला, तो बाहेरून पिवळा आहे, याला म्हणायचं लॉजिक, बरोबर. तर एवढं सगळं करून बरं, तुम्हाला आत्ता ऐकताना मी बरेच विषय हाताळतो त्यावेळी तुम्हाला वाटेल, पण हे पाचच नियम करून तुम्ही जो नोकरी लागेल का हे सांगत असाल तर अर्थचक्र घेण्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही आहे जगामध्ये. हं? तर ते तुम्ही घ्या, माझ्या वेबसाईटवर या, मला विचारा की मला ह्या विषयात तज्ज्ञता मिळवायची आहे, तर तो विषय मी तुम्हाला रेकमेंड करीन. तसं कशाला, मी तुम्हाला कन्सेशनल रेट मध्ये सुद्धा देईन. आता एक क्लास चालू आहे प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी, जे आले नाहीयेत त्यांनी विचार करावा आणि अशा तऱ्हेने सर्वोत्तम तुम्ही शिकावं अशी एक विनंती करून मी आता आत्ताच्या टप्प्यावर मी माझं रेकॉर्डिंग थांबवतो. कारण मग ते आपल्याला लोकांनी मागितले तर ही क्लिप देता येते, ती खूप मोठी होऊन चालत नाही, म्हणून मी आता रेकॉर्डिंग थांबवतो.